हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण त्या प्राण्याबद्दल बोलू बिग बॉसच्या, ज्याला मानेचा कणा नाही आहे, ज्याला बुद्धी नाही आहे, ज्याला काहीच सन्मान नाही आहे, मान नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे, ऑनेस्टी नाही आहे. त्याच्यामागे कितीही काही केला तरी तो दगडसारखा दगडच राहते. तो मतलब रोशन. मतलब खूप लोक, कित्येक आणि मी सुद्धा जेव्हा तो आला होता बिग बॉस हाऊसमध्ये विदर्भाचा, अँड आय जस्ट भाई की मुझे इसको सपोर्ट करना है, मी ह्याला सपोर्ट करणार. हा किती चांगला आहे, ह्याचा बॅकग्राऊंड बघा, किती साधारण माणूस आहे. तो एक गावरानपणा, त्याची बोली बघा किती गावरान किंवा किती विदर्भाची नॉर्मल असा विदर्भ टाईप्स वाटते, किती छान वाटते ना. आणि मला पण होतं की नाही यार, हा गेला पाहिजे समोर, हा काहीतरी केलं पाहिजे ना, कारण की हा खूप ज्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे ना, त्या बॅकग्राऊंडमधले लोक एवढ्या मोठ्या स्टेजवर पोहोचायला खूप खूप मेहनत घेतात आणि अतोनात मेहनत घेतल्यानंतर एखादा माणूस पोहोचते. आणि ते एखाद्या माणसामधलं ना रोशन आहे लिटरली, कारण की त्याने ह्या पातळीवर खूप मेहनत केला आहे, लिटरली खूप मेहनत केला आहे. मतलब ते ब्लॉग्स म्हणा किंवा त्याचे जे कामं म्हणा, पोता न्यायचा आणि मग तिकडे ते वगैरे करायचं वगैरे, खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल. की बहुत सारे लोकांचं स्वप्न असते, बहुत लोकांचं एवढं स्वप्न असते की त्या कामातून आपल्याला दुसरं काम भेटो आणि तो एक चांगला काम वगैरे आपण करू. तर रोशनला त्या कामापेक्षा एवढा मोठा बिग बॉसचा स्टेज भेटला आणि जेव्हा मी त्याला बिग बॉसमध्ये बघितली, मला एवढा आनंद झाला की नाही यार, स्वप्न आपण बघू शकतो, स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत स्वतःमध्ये असलेली पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वप्नामधली हिंमत असते ना, तेव्हा आपण त्या कामासाठी कठोर मेहनत करतो आणि मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने भगवान म्हणो, डेस्टिनी म्हणो, युनिवर्स म्हणो, आपल्याला तिथं पोहोचवतेस. आणि मला खात्री आहे की स्वप्न सर्वांनीच बघावे, कारण की स्वप्न पूर्ण होतात. परंतु रोशन जेव्हा बिग बॉसमध्ये गेला, पहिला वीक झाला, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक, नो गेम. मतलब थोडा थोडा तो दिसला, खूप शांत आहे, तो खूप सायलेंट आहे, जास्त बोलत नाही. परंतु बिग बॉस हा बोलण्याचा गेम आहे. बिग बॉस हा गेम काय आहे, पर्सनॅलिटीचा गेम आहे. मी त्या शोमध्ये जात आहे तर माझी रिअल पर्सनॅलिटी काय आहे, मी ह्या मुद्द्यावर कशी रिॲक्ट करते किंवा तो टास्क झाल्यावर कशी रिॲक्ट करते, मला स्वतःचा स्वार्थ आहे का, मी स्वतःचा गेम बघत आहे का, कोण माझ्याशी ॲज अ फ्रेंडशिप कसा वागत आहे, ॲज अ ग्रुपमधले मला कसा ट्रीटमेंट देत आहे, माझी इन्सल्ट होत आहे का, नाही होत आहे का, हा सर्व गेम ना फक्त पर्सनॅलिटीचा आहे. तुम्ही जसे रिअलमध्ये आहात तसे तुम्ही तिथंच राहा. आणि त्या घरामध्ये अशा अशा गोष्टी होतात, जसं टास्क म्हणा, कोणी आपल्याला धोका देते, कोणी फ्रेंडशिपमध्ये हा देते, कधी किचनमध्ये काय होते, कधी बाथरूममध्ये हा काय होते, असे नवीन नवीन टास्क देतात. आणि त्या घडामोडीमध्ये तुमचं ॲज अ पर्सनॅलिटी तुम्ही कसे रिॲक्ट करता, तो एक गेम आहे बिग बॉसचा, तोच गेम आहे. आणि जेव्हा रोशन गेला, रोशन खूप शांत आहे, आय नो अंडरस्टँड. पण त्याला खूप साऱ्या मुद्द्यामध्ये तो बोलला सुद्धा. जेव्हा अंडीचा मुद्दा होता तो टोळीच्या विरुद्ध गेला की हा चुकीचा आहे. जेव्हा तो एक सेवक म्हणून झालेला होता तेव्हा त्यांनी पूर्ण घर साफ केलं होतं खूप चांगल्या रीतीनं. मतलब एवढा सुंदर आणि साफ स्वच्छ घर मी कधीच नाही पाहिली. ज्या वेळेस ज्या टास्कमध्ये रोशन सेवक बनला होता आणि अनुश्री किंवा म्हणा, तन्वी म्हणा, कोणीही काम करत नव्हते, तेव्हा तो मुलगा काम करू करू पूर्ण घर स्वच्छ केलं नव्हतं. तो मला खूप आवडला होता त्याचा टास्क. आणि त्याच्यामध्ये ना क्वालिटीज आहेत, तो लोकांचे मन जिंकू शकते, कारण की ऑलरेडी त्यांनी अर्धा महाराष्ट्राचे मन जिंकलेले आहेत. कारण की त्याला म्हणा, त्याला पाऊस लागते, त्याची बोलणे ऐकूशा लागते किंवा त्याला काहीतरी करायला म्हणजे असं ना स्क्रीनवर आपण बघतो त्याला की हा दिसल्या पाहिजे किंवा काहीतरी केलं वगैरे पाहिजे. आणि खूप ॲज अ ऑडियन्स एक्सपेक्टेशन सुद्धा आहेत की ह्यांनी काहीतरी केलं पाहिजे, ह्यांनी फॉरेन फूडमध्ये आलं पाहिजे, ह्यांनी बोललं पाहिजे, ह्यांनी फायर केलं पाहिजे, ह्यांनी सर्वांना हा केला पाहिजे, तो केला पाहिजे. हा एक असते ना ऑडियन्सचा, एक असते की भाई दे. कारण की म्हणजे इलेक्शन होते किंवा नॉमिनेशन होते तेव्हा आम्ही रोशनला वोट देतो. का बरं वोट देतो, की ह्याच उमेदाने की भाई रोशनने काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. परंतु रोशन ठरला एक नंबरचा दगड. मला त्याच्यासारखा मूर्ख माणूस नाही पाहिलो. ॲज अ प्लेयर मी गोष्ट करत आहो. त्याची रिअल लाईफ बाकीच्या तो पसंत कसा आहे, त्याच्या बिग बॉसच्या बाहेर त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो उत्तम आहे. माणूस म्हणून तो उत्तम आहे. त्याला किताब दिला पाहिजे, एक चांगला माणसाचा, एक भोला म्हणा किंवा जास्त लोकांना जपणारा, लोकांची हेल्प करणारा, कधी कोणाला वाईट न बोलणारा एक माणूस म्हणून उत्तम आहे रोशन. परंतु बिग बॉस मधला माणूस म्हणून किंवा ॲज अ प्लेयर म्हणून एवढा दगड आहे, एवढा मूर्ख आहे. आणि त्याला स्पाईन नाही आहे. त्याच्या कसते ना आपली स्पाईन असते, मानेच्या कणा असते की कोणी आपल्याला अपमान नाही करू शकत, त्याला काहीच नाही आहे. तो असते ना निर्लज्जपणा म्हणू शकता रोशनमध्ये आहे खूप सारे. मी फक्त ॲज अ प्लेयर म्हणून त्याच्या बिग बॉस बद्दल, जर्नी बद्दल बोलत आहे. तर प्लीज पर्सनली घ्यायची गरज नाही आहे, कारण की ॲज अ माणूस म्हणून तो मला आवडते. पण ॲज अ प्लेयर जेव्हा मी ॲज अ ऑडियन्स म्हणून बिग बॉसमध्ये बघते, तर काय दिसते मला, काय निर्लज्जपणा आहे त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस त्याला चुगली दाखवलं. का बरं चुगली दाखवलं, चुगली दाखवण्याचा अर्थ काय होते की तुम्ही तुमच्या पाठीमागे पहा की तुमचे स्वतःचे घरचे, तुमची टोळी, तुमचे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात. आणि ॲक्च्युअली
त्याने जेव्हा बोललं वगैरे की ओके भाई काय झालं, चुगली वगैरे झाली आणि चुगलीमध्ये त्याने दाखवलं वगैरे, तेव्हा तो रोशन असं दाखवलं की त्याला खूप हर्ट झालेला आहे, खूप त्याला अपमान झालेला आहे, खूप राग आलेला आहे, खूप गोंधळ धरलेला आहे, आता काहीतरी करेल ना. फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, चौथा वीक चुगली रूममध्ये गेला आणि त्याला दिसलं की रोशननं माझ्याबद्दल विशालनं माझ्याबद्दल काय म्हटलेलं आहे, रुचिता माझी बहीण म्हणते तर ॲक्च्युली काय करते, किंवा बाकीच्या लोकांनी माझ्यासोबत कशी वागणूक केली आहे. तेव्हा आपल्याला असते की ॲक्च्युअल त्याची रिअल पर्सनॅलिटी काय असते ना आपल्या मागे किंवा आपल्या पाठीच्या मागे, ते काय करतात कांड. त्या चुगलीचा अर्थच हा आहे की तुम्ही चुगली बघा की तुमचेच लोक तुम्हाला कसे खंजीर खोपतात आणि त्याच्यानंतर तुमचा दुसरा नेक्स्ट जो प्लॅन आहे, नेक्स्ट तुमची स्ट्रॅटेजी आहे, तसे प्लॅन करा, तशा गोष्टी करा, तसं काहीतरी करा. हा आपला महादेव आला आणि बसला तिथं आणि त्यानं म्हटलं की हो हो हो. मग त्याला राग आला थोडासा, मी थोडी सोडतेस, मी हा करते. 10 मिनिटं नाही लागले विशाल आणि रुचिताला त्याला मॅन्युप्युलेट करायला. 10 मिनिटामध्ये तो मॅन्युप्युलेट झाला. त्याच्याबद्दल एवढा वाईट वाईट बोलला की काय मी याचा बोजा घेऊन राहू का, काय हा काय ॲज अ प्लेअर नाही आहे, ह्याला फक्त हे करणे ते करणे, ह्याला सांभाळतच राहू का, ह्याला समजवतच राहू का. रुचिताला कित्येकदा म्हणलं की यार, अनुश्रीनं म्हणलं की विशालनं म्हटलं की ह्याला गेम समजत नाही, ह्याला बोलता येत नाही, ह्याला पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवता येत नाही, ह्या पूर्ण ह्याला एखादी गोष्ट असेल त्याला वारंवार सांगायला लागते कशा नको असा नको असा नको, मग आपलेच मताचं करते मग गेम बिघडवते. एक असते ना एखादा ग्रुप आहे आणि एखाद्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे जो मतलब ज्याला काही लेणं देणं नाही आहे. आपण तिघं जण खूप स्मार्ट प्लेयर आहोत, आपण आपलं पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवतो, आपण स्टँड ठेवतो, सर्व गोष्टी ठेवतो, ओके ओके ओके. पण हा जो चौथा प्लेअर आहे ना, हा पूर्ण मतिमंद आहे. मतिमंद असते ना, ज्याला बुद्धी नसते, ह्याला सांगायला लागते, ह्याला खायचा पियायचा, टास्क कसा करायचा, टास्क समजावं लागते, मग इथं कसं करायचं ते स्ट्रॅटेजी सांगायला लागतं. मला एक टाइमवर बोज होऊन जाते, अरे यार, कारण की ॲज अ चौथा प्लेअर तू काहीच नाही आहेस ना, तू फक्त उभा राहायचं काम करतेस, बाकी तुझी बुद्धी, तुझी मता, तुझं तोंड वगैरे काहीच चालत नाही आहे लिटरली. आणि तो बोध झालेला आहे ह्यांना टोळीला, आणि ती टोळी कशी ना कशी आपली फुटत आहे की भाई नाही यार, आता नाही आता नाही आता नाही आता नाही, ह्याला विशालला नाही होय, सॉरी रोशनला आपण नाही सांभाळू शकत. आणि त्याच गोष्टी रोशनला दाखवला. रोशन 10 मिनिटात आला आणि म्हटलं की मी तोडी सोडते, तुम्ही माझ्या मागे हे वगैरे बोलल्या. 10 मिनिटामध्ये विशाल आणि रुचिताने त्याला मॅन्युप्युलेट करून टोळीमध्ये अजून आणला. का बरं टोळीमध्ये आणला, तुम्हाला याचा बुद्धिमत्ता समजते. टोळीमध्ये आणण्याचा हे की रोशनची खूप फॅन फॉलोइंग आहे, रोशनला पसंत करतात, रोशन म्हणून सिंपत्ती आहे, रोशन हा आहे, रोशन तो आहे. फक्त ह्या 4-5 कारणामुळे ना तो रोशन त्या टोळीमध्ये आहे, ॲज अ एक 1+ वोट म्हणून, ॲज अ प्लेअर म्हणून तिथं आहे, बाकी काहीच नाही आहे त्याचा लेणं देणं. आता ह्याच्याच नंतर सोडा, कालचा एक टास्क होता ज्यामध्ये कॅप्टन्सी उमेदवारीसाठी हे गोष्ट म्हणजे पार पाडणार होता. तो डायनासोरचा होता, तिथे अंडे वगैरे लावायचे होते. सेकंड राऊंडमध्ये रुचिताला तो भेटला आणि रुचिता डिसाईड करणार होती की कोण कॅप्टन्सी उमेदवार होईल आणि कोण नाही होईल. त्यामध्ये रुचिताने मतलब एवढी रोशन रोशन करत असते की रोशन माझा भाऊ आहे, रोशन 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 इम्पॉर्टंट, आम्ही तुला उमेदवारी देतो, आमच्या टोळीमध्ये आहेस म्हणून तुला बेनिफिट देतो, सर्व देतो. रोशनचं नाव सुद्धा त्या पोरीनं घेतलं नाही. कोणाचं नाव घेतलं माहिती आहे तुम्हाला, प्राजक्ताचं नाव घेतलं. प्राजक्ताला वाचवलं तिनं. कोणाला वाचवलं, प्राजक्ताला. मतलब सोचा, प्राजक्ता आता आलेली आहे, नवीन आलेली आहे, तरी प्राजक्ताचं नाव घेतलं. का बरं प्राजक्ताचं नाव घेतलं की लास्ट टास्कमध्ये तिनं माझी हेल्प केलं वगैरे म्हणून. जो पण आहे, तू रोशनच्या नाव नाही घेतलं, रोशनला मॅन्युप्युलेट केलं, रोशनला कन्व्हिन्स केलं की रे मागच्या वेळेस तिनं माझी हेल्प केलं होतं ना म्हणून मी तिला वोट दिलं, यावेळेस मी तुला देऊ शकणार नाही. तुझ्यामध्ये स्पाईन नाही आहे का स्वतःचा काहीतरी घ्यायला, स्वतःचा काही करायला. ते कालची आलेली प्राजक्ताला ते एवढी सपोर्ट करत आहे आणि ते प्राजक्ता ॲज अ प्लेअर म्हणून बघा ॲटली भीक मागते, काहीतरी करते की मला द्या मला द्या मला द्या मला द्या मला द्या, काहीतरी स्वतःचे पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवते. ते सुद्धा रोशनला काही नाही. आणि तिकडे सोनाली म्हणत सुद्धा होती, छी यार रोशन काय आहे हा, तू कोणत्या ग्रुपमध्ये राहतास, तू काय गेम खेळत आहेस, तुला काही महत्त्व नाही देत आहे, तुला काही पॉईंट ऑफ व्ह्यू नाही देत आहे, तुला काही म्हणजे इम्पॉर्टन्स नाही देतात, काहीच नाही देतात, काय करतेस तू इथं. आणि लिटरली तो रोशन एकही शब्द बोलला नाही. मतलब एकही शब्द, एक असं इतपुसा शब्द की त्याला वाईट वाटलं असेल, काहीच एवढूसा शब्द तरी त्या मुलानं बोललं नाही. काय अर्थ आहे काय, मतलब ॲज अ प्लेअर, ॲज अ ऑडियन्स म्हणून आम्ही काय बघत आहात त्या शोमध्ये तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, मग थर्ड राऊंडमध्ये रोशनला अंडे वगैरे ते चाबी वगैरे भेटली. मग तो त्याला डिसाईड करायचं होतं की कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाला नाही. ठीक आहे, त्याने प्राजक्ताला बाहेर काढलं, अशा कारणाने काहीतरी कारण दिलं त्याने. आणि दुसरा विशालचं जेव्हा कारण होता तेव्हा त्याला कारण सुद्धा देता आलं नाही. मतलब काय आहे, तुम्हाला कारण देता येत ना. बिग बॉस तिथून अनाऊन्स करतात की रोशन प्लीज तुम्ही पुन्हा हा रिझन मतलब एक्सप्लेन करा की तुम्ही विशालला का बरं काढत आहेत. त्याला कारण सुद्धा देत येता नाही की एखाद्या व्यक्तीला मी का बरं काढत आहे, का बरं ह्याच्या गोष्टी मला खडकत आहेत. तिकडून विशाल थोडा बहुत सांगत आहे, हा सांगत आहे, हासी हुसीमध्ये झाला. आणि जेव्हा रोशन दादा कॅप्टन्सी टास्कमध्ये होते, अनुश्रीमध्ये त्याच्या दोघांची फाईट होती, जेव्हा तो फ्रूट्सचा टास्क होता तेव्हा सुद्धा त्याला स्वतःने किती सारे लोकांनी म्हणलं की तुम्ही आम्हाला पटवून द्या की तुम्ही कॅप्टन म्हणून काय कराल. तेव्हा सुद्धा त्याची जिंकण्याची इच्छा म्हणा किंवा काही करण्याची इच्छा, काही स्वतःचे पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवण्याची इच्छा काहीच नव्हती. त्या टास्कमध्ये तो म्हणत होता विशालला की तसं आहे मी हारतो, मला नाही जमत, आता मी काय करू. अरे
तुमच्यामध्ये जिंकण्याची वृत्ती नाही आहे, तुम्ही स्वतःला फाईट नाही करत आहात. कॅप्टन्सी किती मोठा टास्क आहे, तुम्ही टॉप 2 मध्ये गेला, तुम्ही जिंकू शकत होत्या. तुम्हाला लोकांना मॅनिपुलेट करता येत नाही, लोकांना स्वतःचे मत सांगता येत नाही, लोकांना आम्ही कशा काही पटवीन, मी काय सांगेन, मी काय केल्या पाहिजे तर लोक मला वोट करतील, ते काहीच करता येत नाही. इट डिड नॉट हॅव अ स्पाइन ब्रो. मतलब ॲज अ प्लेअर म्हणून एवढा खालच्या दर्जाच्या, ॲज अ प्लेअर म्हणून तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी सांगत आहे, सर्व गोष्टी करत आहे, स्वतःचं मत ठेवा, स्वतःच्या स्टँड ठेवा, स्वतःच्या पण त्या अनुश्रीकडून काहीतरी शिका. कालच्या गेममध्ये अनुश्रीने काय केलं, अनुश्रीने स्वतःला तिला माहीत होता की 7th वीक आहे, 7th वीकपर्यंत टोडी मी करणार नाही, टोडीसोबत मी ट्रॉफी घेऊन जाणार नाही. तिला इकडून बिजमवलं बरोबर अशा रस्त्याने निघाली आणि हायलाईट केलं आणि स्वतः टोडीमधून निघाली. आता कितीही म्हणलं तरी कॅमेराचा फोकस तिच्याकडे जाणार. ह्याला म्हणतात ॲज अ गेम. मी म्हणतो की एवढा गेम नको खेळा, परंतु स्वतः तिला एखादी गोष्ट विशालची खटकली की ह्या बाजूवर मी पाय ठेवते, ह्या बाजूवर पाय ठेवते आणि तिला एक शिवा दिलं नव्हतं जे बीप केली आहे ॲज अ ऑडियन्स आपल्याला दाखवली नाही आहे आणि ते अनुश्रीला नाही आवडली की एक तू विशाल तुम्हाला बहीण म्हणतेस आणि माझ्याबद्दल असं बोलतेस, वॉट एव्हर जो पण रिझन आहे. त्या मुलीनं ॲज अ प्लेअर म्हणून गेम छान कीर्तीनं खेळलं. सर्वजण आपले गेम व्यवस्थित खेळत आहेत, काहीतरी थोडा बहुत कॉन्ट्रीब्युशन करत आहेत. तुम्ही प्रभूबद्दल म्हणता चोरी करते वगैरे, चांगलं काम केलं त्यानं, चोरी केलं त्याला ॲज अ प्लेअर म्हणून गुड म्हणतात. त्यानं चोरी केलं नसतं ना तर आता तो सेफ बसला नसता, त्याला उमेदवारी भेटली नसती. तर ॲज अ प्लेअर म्हणून तो जो गेम खेळतात ना, ॲज अ प्लेअर म्हणून बघा ना, बिग बॉस हा गेम आहे, ॲट द एंड गेम आहे. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही चांगले वागा, चांगले खेळा. आणि लिटरली नाही का सर्वच जण काहीतरी थोडा करत आहेत रे, सर्वच जण काहीतरी करत आहेत. पण हा रोशन दादा बिलकुलच मंद आहे ना, मला बोलत आहे ना काही करत आहे. ॲज अ प्लेअर बिग बॉस मधला त्याला स्पाईन नाही आहे, त्याला मानाचा खाडा नाही, तो निर्लज्ज झालेला आहे. असते ना की एखादा व्यक्ती असते, आपण त्याला बहुत त्याचे कान भरवायची कोशिश करतो की बघ रे तुझे मित्र कसे, तुझे कसं मित्र कसे काय करतात, तुझी टोडी काय करते, त्याला सांगायचा प्रयत्न करता ना. मला हर भाऊच्या धक्क्यावर म्हणा, चुगलीमध्ये म्हणा, त्याच्या समोर म्हणा, त्याचे बाकीचे कंटेस्टंट म्हणा, हर व्यक्ती त्याला एकच सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तो ऐकण्याचाच मानसिकता नाही आहे. तो निर्लज्ज झाला. निर्लज्ज म्हणजे ह्या कानावर नाही का त्याला पट्टी बांधला नाही की मी ऐकणारच नाही, आणि त्या ग्रुपमध्ये राहून त्याची काही इज्जत नाही, त्याचा मान नाही, त्याच्या गोष्टीला व्हॅल्यू नाही, काहीच नाही. एक बैलासारखा हा एवढाच काम आहे त्याचं, अजून काहीच काम नाही आहे. लिटरली ॲज अ प्लेअर म्हणून एवढा गुस्सा येते की यार मी एवढे तुला वोट देते, तू नेहमी विविट होते, नॉमिनेशनमध्ये जाते, तर एक असं असते की 10-15 वोट मी तुला देते, 20-50 वोट देते, कित्येक वेळा 98 मी तुला वोट दिलेली आहे. का बरं दिली आहे की तो पुढे गेला पाहिजे, ज्या पात्रामधून तो आलेला आहे ना, तर बाकीचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा हे पॉझिटिव्हिटी भेटल्या पाहिजे की आपणही सुद्धा जीवनामध्ये काही करू शकता, स्वप्न बघू शकता आणि रोशनसारखे पुढे जाऊ शकता. परंतु हा रोशन काहीच नाही करत आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे मला नक्की सांगा, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.